एवढी गर्दी कशासाठी आहे आणि इथे नेमकं झालं तरी काय हे माहिती करून घेण्यासाठी ब्लॉगला पूर्ण पहा। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये। सर्वात पहिले तयारी वगैरे करून गेलो मित्राकडे, कारण त्याने गाडी घेतली होती आणि गाडीचा पेढा खायचा होता आपल्याला। मग का दिला पटकन पेढा दाबून, मग पटकन पेढा खाऊन गेलो ड्युटीवर। गाडीला आतमधून साफ करून टाकली आणि बाहेरून धुवून पण टाकली। गाडी धुवून मित्राकडे देऊन दिली, कारण आज होतं आपल्या लायसन्सचं लर्निंग, म्हणून आज जाणवतो आपल्याला वनी। सर्वात पहिले मित्राला घेऊन गेलो उकनी खदानच्या रस्त्यावर, आणि इथे एवढी गर्दी का ते पण सांग। आपल्या गावाजवळ नवीन कंपनी आलेली आहे, त्या कंपनीमध्ये सर्वांना रोजगार मिळावा या निमित्त सर्वजण एकत्रित झाले। सर्वजण दीपक भाऊ मत्तेची वाट बघत होते आणि तेवढ्यात ते पण आले। मग त्यांच्या मागे मागे आम्ही पण गेलो। आता कंपनीमध्ये जाण्याचा विषय म्हणजे ते आपल्या मराठी लोकांना घेण्यात सक्त मनाई करते, कारण त्यांनी यूपी बिहार झारखंड वगैरे वगैरे बाहेरचे लोक घेतात, कारण त्यांनी कमी पैशात जास्त काम करणार राहते। आम्हा सर्वांचं एकच म्हणणं होतं, आमच्या गावाजवळ आहे तर आम्हा सर्वांनाच घ्या। आणि आम्ही सर्वजण गेलो कंपनीमध्ये निरीक्षण करा। तेवढ्यामध्ये दिसलं हे ट्रक, जे की स्कॅनिया कंपनीचं होतं। त्याच्या आतमध्ये जाऊन बघितलं तर गिअरचा काही विषयच नव्हता। त्याचे गिअर आपल्या बजेटच्या बाहेर होते, डोक्यात काही बसेस नाही। जाऊ दे बा म्हणलं, तेवढ्यामध्ये दिसले हे आपल्याला पट्टे। मी मला काढून घेऊ का? जाऊ दे बा म्हणलं, कंपनीमध्ये चोरीचा आरोप लागन तर घेईन नाही म्हणलं। मग तिथलं काम झालं आणि निघलो वनिजासाठी। तोपर्यंत बाहेरून खदानचा व्ह्यू पाहून घ्या। आणि वनीमध्ये पोहोचतात भयंकर ट्रकचा ऍक्सिडेंट झालेला होता। याच्यामध्ये जीवितहानी तर कोणाला झाली नाही, पण माझ्या सर्व ड्रायव्हर भावांना एकच विनंती आहे, गाड्या थोडा आरामशीर चालवत जा। त्यानंतर आलो मी आरटीओ ऑफिस मध्ये, फॉर्म घेऊन पटकन लाईन मध्ये लागून गेलो। थोड्याच वेळात माझा नंबर पण लागला आणि फॉर्म पण सबमिट होऊन गेला। चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। तवरीसाठी फॉलो करून घ्या।